नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील पहिल्या युनिटमधील पहिली कविता अभ्यासणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट. Friends, in the last video we have seen the warming up activity of this text of this poem. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली या कवितेसंदर्भातली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी घेतली होती, बरोबर आहे. चला तर मग आता आपण कवितेकडे वळूया. बी द बेस्ट. फ्रेंड्स, इट इज व्हेरी इन्स्पायरिंग पोएम. ही कविता जी आहे ना, ही खूपच प्रेरणादायक कविता आहे. सो आय एम गोइंग टू रीड द टेक्स्ट विथ प्रॉपर स्ट्रेस, प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू फ्रेंड्स, प्लीज पे अटेन्शन. लक्ष द्या मित्रांनो. बी द बेस्ट. सी, बी द बेस्ट. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley. But be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. So this is the first stanza. The poem is written by Douglas Molac. See. Yes, here Douglas Molac is the poet. In the first stanza, what did he say? Be the best. म्हणजे काय? आपण सर्वोत्तम असलं पाहिजे मित्रांनो. सर्वोत्तम, जी सर्वोत्तम चांगली गोष्ट आहे ती आपण करा. बघा, इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. म्हणजे काय तर टेकडीवरचे जे पाईनचे वृक्ष असतात ना, जे टेकडीवर उगवतात, पाईन, जर तुम्ही ते पाईन वृक्ष होऊ शकत नसाल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली. बघा, तर तुम्ही व्हॅलीमधले स्क्रब बना, असं कवी म्हणतो. स्क्रब म्हणजे काय? छोटेसे. बघा, मिनिंग दिलेलं आहे इन द मार्जिन्स. स्क्रब अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. म्हणजे काय तर असा एक एरिया, असा एक भूभाग की जो छोट्या छोट्या झुडपांनी कव्हर झालेला आहे, व्यापलेला आहे, असं स्क्रब. जर तुम्ही पाईन बनू शकत नसाल तर किमान स्क्रब तरी बना. बघा, दरी खोऱ्यातले, दरीमधले जे छोटे छोटे झुडपं असतात ना, ते बनले तरी चालेल, असं कवी म्हणतोय. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. बघा काय म्हणतोय कवी. तुम्हाला पाईन होता येत नसेल चालेल. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली. बघा, व्हॅलीमधले स्क्रब बना, पण नुसते कसे बना? ते साधे स्क्रब नाही, तर ते सुद्धा द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. रीलचा अर्थ दिला स्ट्रीम, बरोबर. काय म्हटलं? एक ओढा, एक नाला, त्याच्या आजूबाजूला छोटेसे जे झुडपं असतं ना, ते बेस्ट लिटल स्क्रब तुम्ही बना, असं म्हणतोय कवी. सी, द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रील. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. बघा, जर तुम्हाला झाड होता येत नसेल ना, तर एक छोटेसे झुडपं झालं तरी चालेल. बी अ बुश, झुडूप बना, झाड होत नसेल तर. बघा मित्रो, इन द मार्जिन्स there is a question. See, what is the main difference between pine tree and a scrub? So you can find out the answer here in the first stanza. काय फरक आहे कशामध्ये? What is the main, मुख्य फरक काय आहे between pine tree and a scrub tree? बघा, पाईन तुमच्या लक्षात येईल. पाईन ट्री grows on the top of the hill and scrub grows in the valley. Okay, top and bottom is the difference. See, next, in the next stanza, let's move ahead. If you can't be a bush
बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. बघा कवी काय म्हणतो पुढे, जर तुम्हाला बुशही बनता येत नसेल, जसं ह्या शेवटच्या ओळीत कवीने म्हटलं तर बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. तुम्हाला झाड होता येत नसेल तर छोटं झुडूप बना, आणि तेही होता येत नसेल इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. म्हणजे बघा बीट ऑफ द ग्रास, गवताचा छोटासा तुकडा जरी झाले तरी चालेल. अँड सम हायवे हॅपियर मेक. म्हणजेच काय तर मित्र हो, तुम्ही रस्त्याने जर प्रवास केला असेल तर आजूबाजूला हे प्रवास हायवेवर गाडीने कोणत्याही वाहनाने प्रवास करताना आपल्या मनाला किंवा जे प्रवासी असतात त्यांना सुकवणारी गोष्ट कोणती असते, त्यांना आनंद देणारी, तर रस्त्याच्या कडेला जी ग्रीनरी असते ना, गवत वगैरे उगवलेलं असतं, त्याने सुद्धा वाटसरू नाही, जे प्रवासी असतात वाहनाने प्रवास करणार, येस, ते आनंदी होतात. बरोबर की ते आनंदी कशामुळे, ते हिरवेगार जे दिसतं ना, हिरवे गवत, बरोबर की नाही. या हिरव्यावरून मला एक बालकवींची कविता आठवते. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती खेळत होती ती फुलराणी. म्हटलं की नाही, हिरवे हिरवे. तसं रस्त्याच्या आजूबाजूला जे हिरवगार गवत आहे ना, ते बनले तरी चालेल. त्याने काय होतं, त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना तुम्ही आनंद देतात. बरोबर आहे की नाही. अँड सम हायवे हॅपियर मेक. बघा नेक्स्ट, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. आता मस्की आणि बास हे काय बघा इथं दिलं, मस्की अँड बास नेम्स ऑफ फिश. आता हे विदेशातली गोष्ट आहे, हे फिशचे नाव आहेत. तुम्ही जर मस्की असाल तर तुम्ही कसे बना, मस्की नावाचा फिश असेल तर तुम्ही, जर तुम्हाला हे बनता येत नसेल देन जस्ट बी अ बास. बास इज ऑल्सो नेम ऑफ अ फिश. बास इज अ फिश विच इज क्लोजली असोसिएटेड विथ द कॉमन पीपल. म्हणजे जे सर्वसामान्यांना माहिती असणारे असतात बहुतेक. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. परंतु हे बास वगैरे हे जे मासे आहेत हे तुम्ही कुठले बना, लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. कवी म्हणतो जे सर्वसामान्यांना माहिती आहेत, लोकांना माहिती आहेत सरोवरातली, तळ्यातली, ते तुम्ही बना. नेक्स्ट, इन द नेक्स्ट स्टांजा सी, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रीव. बघा कवी म्हणतो वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रीव. म्हणजे आपण सर्वजण कॅप्टन, जहाजाचे कॅप्टन बनू शकतो का हो, नाही. वी हॅव गॉट टू बी क्रीव. बघा क्रीवचा अर्थ सेलर्स हू वर्क ऑन अ शिप. म्हणजे जहाजावर जे काम करतात किंवा जहाजावरचे जे असतात खलाशी वगैरे व्हॉट एव्हर, बरोबर, क्रीव म्हणतात त्यांना. सर्वांना कॅप्टन बनता येणार नाही, कोणाला तर क्रू बनावं लागेल. बघा कवीने काय सांगितले. आणि कॅप्टनला महत्व केव्हा येईल हो, एकटा कॅप्टन जहाजमध्ये राहील का, तो कॅप्टन फक्त जहाजामध्ये प्रवास करेल का, नाही. कॅप्टनला महत्व या क्रीवमुळे आहे, क्रीव. बरोबर आहे. म्हणून कवी म्हणतो वी कांट ऑल बी कॅप्टन्स, आपण सर्व कॅप्टन असू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी क्रीव. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. हे बघा हे म्हणतोय कवी, सर्वांसाठी या जगात, सर्वांसाठी काही ना काही आहे. बरोबर आहे की नाही. या कॅप्टनच्या वावरण्याला क्रीवमुळे महत्व आहे. म्हणून सी, देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस, आपल्या सर्वांसाठी आहे. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू. मोठी कामे आहेत, लहान कामेही आहेत. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू. मोठी पण आहेत बघा, लेसर म्हणजे अनइम्पॉर्टंट. लेसर म्हणजे काय, अनइम्पॉर्टंट. म्हणजेच काय बघा, मोठे पण कामं आहेत, लहान पण आहेत बघा. अँड द टास्क यू मस्ट डू इज नियर. बघा, आणि तुम्हाला जी कामे करायचे मित्रांनो, ते काय आहे, यू मस्ट डू इज नियर, तुमच्या जवळच असतात ते. बघा बऱ्याचदा आपण म्हणतो की अरे माझ्यासाठी काय नाही, मी काय, आणि आपल्या जवळची कामं आपण करत नाही.
आहे की नाही. बरेच कामं असतात छोटी मोठी, परंतु ही प्रत्येक कामं ही नोटवरती आहेत, लक्षात घेण्यासारखी आहेत. कवीला हेच म्हणायचं आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. तुम्हालाही काही कामे करता येऊ प्रत्येकाला. तुम्ही लहान मुलं आहात, तुमच्यासाठी काही काम आहेत, अभ्यास आहे, छोटी मोठी कामे आहेत, आईवडिलांना मदत तुम्ही करू शकतात. बरोबर आहे की नाही. प्रत्येकासाठी कामे आहेत आणि कोणतंही काम हे कमी दर्जाचं नाही, लहान नाही. कवीला हेच म्हणायचं आहे, यातून हेच म्हणायचं आहे. मित्रांनो, कवी म्हणतो की प्रत्येक काम हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. सी, देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज नियर. नेक्स्ट, सी, इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. मित्र हो, तुम्हाला जर हायवे बनता येत नसेल तर तुम्ही काय बना? अ ट्रेल. ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ, छोटासा रस्ता. हायवे जर तुम्हाला बनता येत नसेल तर छोटा रस्ता बनले तरी चालेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. सूर्य होता येत नसेल तरी चालेल, छोटासा तारा बनले तरी चालेल. बघा, छोटेसे तारे बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. आपलं जिंकणं किंवा आपलं हरणं हे आपल्या त्या साईजवर नसतं मित्रांनो, कोणाच्या साईजवर नसतं. बरोबर आहे की नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्ही काहीही बना, काहीही करा, पण कसं करा ते? द बेस्ट. समजते? बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. तुम्हाला जेही काही करायचं आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, कमी मानून घ्यायचं नाही, फक्त सर्वोत्तम द्यायचं ह्या जगाला, सर्वोत्तम. बरोबर आहे. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. ओके. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द पोएम. इट्स व्हेरी इन्स्पायरिंग पोएम. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. मी तुम्हाला बोललो ना, ही फार प्रेरणादायी कविता आहे. आपण कुठेही जावा मित्रांनो, बरोबर आहे की नाही. आपण कुठेही असो, कोणत्याही क्षेत्रात असो, आपण आपलं सर्वोत्तम द्यायचं आहे. बरोबर आहे. बघा, शेवटी तो प्रश्न दिलाय बघा. एक मिनिट. सी, बघा मित्रांनो, इन द मार्जिनल स्पेस वन क्वेश्चन इज देअर. सी, व्हॉट डू पीपल लाईक टू सी अलॉंग द हायवे. हायवेच्या पूर्ण बाजूला लोकांना काय दोघं बाजूला काय बघायला आवडतं? वी हॅव डिस्कस. आन्सर इज हिअर. काय पाहिजे असतं? ग्रास, आहे की नाही. बीट ऑफ ग्रास ज्याला आपण म्हणतो, दॅट कॅन मेक द पीपल हॅपियर. सो पीपल लाईक टू सी द ग्रीनरी अलॉंग द हायवे. देन हिअर द लास्ट क्वेश्चन. सी, व्हॉट इज द मॅसेज गिवन ॲट द एंड. शेवटी काय मॅसेज दिलेला आहे? कवीने शेवटी तो मॅसेज दिला आहे, व्हॉट एव्हर यू आर यू शुड बी द बेस्ट. बरोबर आहे. तुम्ही काही असा, कुठेही असा, कोणी असा, फक्त सर्वोत्तम बना, सर्वोत्तम काम करा. दॅट इज द मॅसेज गिवन हिअर. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बी द बेस्ट ही कविता या ठिकाणी शिकलो. यावर आधारित इंग्लिश वर्कशॉप हा आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया, प्रश्नोत्तर. ओके. थँक्यू फ्रेंड्स.